रस्त्यावर भरभर गाड्यांचे येणे जाणे सुरू होते. नेहमीच असे व्हायचे. बाजारात जाण्यासाठी प्रत्येकाला घाई आणि सोबत वाजणाऱ्या हॉर्नचा आवाज त्रस्त करत. त्यामुळे मुलांना शिकवण्यात अडचण निर्माण होत असे. वर्गात तात्या मुलांना शिकवत होते. तात्या इतिहासाचे पदवीधर. इतिहास हा विषय जितका त्यांच्या आवडीचा होता, तितकेच तेही मुलांना आत्मीयतेने शिकवत. तात्यांचा ज्या वर्गात पिरियड असायचा त्या वर्गातील मुलांची इतिहास या विषयातील गोडी वाढत होती. तात्यांना शिकवत असताना मनोरंजन खूप असायचे. हास्य कल्लोळही कमी नसायचं. आज मात्र तात्यांना थोडी अस्वस्थता जाणवत होती. तरीही शिकवत होते. मुलांचं नुकसान होईल. शेवटचा पिरियड आहे. अजून 10-15 मिनटं शिकवायचं. मग हलगर्जी कशाला? तात्या या मतावर ठाम होते. तात्यांच्या लग्नाला 12 वर्ष होऊन गेले तरीही घराचं गोकुळ झालं नाही. तात्यांच्या सौ मालतीताई यांना लहान मुलांचं खूपच आकर्षण. गल्लीतली लहान मुलं खेळत असली की मालतीताईंना तासनतास त्यांना पाहत बसत. त्यांचं हसणं, बोलणं, खोड्या करणं हे सारं काही पाहणं म्हणजे सुखाचा क्षण असायचा. मालतीताईंच्या घरी पानं हलवा देवाने आपली इच्छा पूर्ण करावी अशी मनोमन इच्छा होती. त्यासाठी अनेक हॉस्पिटलचे दरवाजे झिजवून देखील त्यांना यश आलं नाही. गावातील काही जाणकार म्हातारी माणसं त्यांना धीर देत, अजून कुठे तुझं वय झालं, होतील मुलं काहींना उशिराही होतात आणि सोबत एखादा उदाहरण देऊन टाकत. माझ्या माहेरी एक कुटुंब होतं. त्यांना चक्क 20 वर्षांनी मूल झालं. त्यानंतर अशाच सोडली होतील मुलं. एवढं मनाला लावून घेऊ नये. मालतीताईचा रोज कोणता ना कोणता उपवास असायचा. देवाला एकच मागणं, देवा लवकर माझी कूस उजळू दे, मलाही आई व्हायचं आहे. त्यामुळे मालतीताईंची तब्येत खराब होत. सारखं एकच विचार, आई केव्हा होणार. एक दिवस चतुर्थीला मालतीताईंना चक्कर आले आणि घरात पडल्या. दुसऱ्या दिवशी डोळे उघडले तेव्हा हॉस्पिटलच्या बेडवर हातात सलाईन लावले. समोर आई बसली होती. काही वेळ काहीच समजले नाही नक्की काय झालं. 3 दिवसांनी तात्यांनी मालतीताईंना माहेरी पाठवून दिले. त्यावेळी आतासारखे फोन नव्हते. पत्र पाठवले की खुशाली समजत असे. अधूनमधून तात्या किंवा मालतीताई खुशालीचे पत्र पाठवत असे. मात्र एकही पत्रात तात्यांनी मालतीताईंना येण्यासाठी गळ घातली नाही. असेच दिवस निघत होते. माहेरी अंगारे दुपारी करून झाले. मालतीताई आता ठणठणीत होत्या. माहेरी काहींच्या तोंडून ऐकू येतं, मुलं बाळात झाली नाही म्हणून नवऱ्याने टाकून दिले. मुलं झालं नाही तर वंशवळ कशी वाढेल. अशा होणाऱ्या कुजबुजला मालतीताई वैतागल्या होत्या. माहेरी देखील त्यांची ससे होलपट होत होती. अखेर तात्यांना पत्र लिहिलं, शक्य तेवढ्यात लवकर घ्यायला यावे. तात्यांचे हालही वेगळे नव्हते. मालतीताई गेल्यापासून सारं काही हातानेच करावं लागत होतं. आता तर तात्या हॉटेलमध्ये जीव लागले. मालतीताईंच्या हाताची चव म्हणजे अन्नपूर्णा. तात्यांना आठवण आली, निघावा आणि घेऊन यावं. आता तसं करता येत नव्हते. घरातून प्रेशर वाढत चालला होता आणि आई आणि अण्णांचे मत होते की मालतीताईला डिवोर्स द्यावा आणि दुसरं लग्न करावं. मालतीला मूल होणार नाही आणि किती दिवस असं वाट पाहणार आहेस. लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्यावा. लग्नाला 15 वर्ष झाले. घराचे गोकुळ झालं नसलं तरी मन गुंतली होती. तात्यासाठी मालतीताईशिवाय जगणे किंवा मग दुसऱ्या लग्नाचा विचार करणे दोघेही प्रकरण अशक्य होते. तात्यांची घालमेल वाढत चालली होती. तात्यांना पत्र पाठवून 2 हप्ते होऊन गेले. मालतीताईंची शंका वाढू लागली. पत्र पोहोचले असेल का? मग त्यांनी उत्तर कळवायला हवं होतं. आतापर्यंत असं कधी झालं नाही. यावेळी काय कारण असेल असे विविध प्रश्न सतावू लागले. रात्रीचे 3 वाजले तरी मालतीला झोप येत नव्हती. सकाळी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन यावं. पत्र तात्यांना मिळालं की नाही खातर जमा करावी. तात्यांचे काका काकू आले होते. सकाळी बैठक झाली. मालतीला फरकती देऊन तात्यांचे दुसरं लग्न करावं. सोबत मुलीचा फोटोही आणला होता. शेवटी तात्याने स्पष्ट केले की मी पुन्हा लग्न करणार नाही. मालतीला फरकती देण्यास मी तयार नाही. जर मालतीला माझ्यासोबत राहायची इच्छा नसेल तर मालतीला रीतसर फारकत देईल. मला पुन्हा लग्न करण्याचा आग्रह करू नये. मालतीताईंना माहेरी येऊन 6 ते 7 महिने झाले. मुलीला किती दिवस असं माहेरी ठेवायचं. गुणाजी अण्णा मालतीला सासरी घेऊन निघाले. मालतीच्या आयुष्याची फरफट बघवत नव्हती. डोळे मिटण्याआधीच तिचं बाळ कडेवर खेळवावं ही आशा निराशेत विलीन होत गेली. तात्यांना मालतीला पाहून आनंद झाला. तात्या आणि मालतीचे जीवन अनेक नागमोडी वळणांच्या रस्त्यावर गुरफटले होते.
त्यात तात्याची बदली झाली नागपूर शहरात। दुसऱ्या दिवशी तात्या शाळेत हजर झाले। नागपूरचं वातावरण मालतीताईला मानवेल, तब्येत सुधारतील काही प्रमाणात, तरीही मनाचा खाली कोपरा आजही रिकामाच होता। मालतीताईच्या ओळखीतल्या नातेवाईकांचं मूल आपण सांभाळून त्याला मोठं करू हा विचार तात्याला योग्यच वाटला। मे महिन्यात कडक ऊन पडलं होतं, अंगाची लाहीलाही होत होती। दोघेही नागपूरहून निघाले 30 किलोमीटरचा प्रवास करत। ते आज घरी पोहोचले, सर्व आदरतीर्थ झालं। मुलाला पाठवण्यास तेही राजी झाले। सगळं आवरून रात्रीच्या गाडीने नागपूरला आले। आज मालतीताई खूपच खुश दिसत होती। ममता ओसंडून वाहत होती। तात्याही मालतीताईच्या चेहऱ्यावर उमटणारे भाव जपून ठेवत होते। संसाराला सुखाची पालवी फुटू लागली। प्रत्येक क्षण आनंद आणि समाधान घेऊन आला। जगणं सरस होऊ लागलं। कुणालच्या सहवासात 4 वर्ष कधी संपले कळलेच नाही। तात्याही रिटायर झाले होते। शाळेत त्यांचा निरोप समारंभ थाटात पार पडला आणि काही दिवसातच पुन्हा दुःखाचे वारे वाहू लागले। कुणाल आपल्या गावी परत गेला। तात्यांचा भाऊ प्रॉपर्टीसाठी भांडू लागला। सतत दगदग होऊ लागली। तात्यांना हार्ट अटॅक आला। तात्या हॉस्पिटलमध्ये ICUत होते। सर्व जबाबदारी मालतीताईवर येऊन पडली। मालतीताईंनी खूप काळजी घेतली। तात्या बरे होऊन घरी आले। मालतीताईंना कुणालाच खूप मोठा आधार होता। कुणाल गेल्यापासून घर जणू निर्जीव झालं होतं। मालतीताई मोठा पीचमध्ये अडकून गेली। इकडे तात्या, तिकडे कुणालला पुन्हा घेऊन यावे अशी इच्छा व्यक्त केली होती। तात्यांचे भाऊ वाद घालत पुढे चालून प्रॉपर्टीचा हक्क कुणालकडे असेल त्यांना तसं होऊ द्यायचं नव्हतं, तर इकडे तात्यांना आजाराने त्रस्त केलेलं। मूल दत्तक घेणं जमणार नव्हते। आधी वेळ होता तेव्हा आपल्याला मूल होईल म्हणून वर्ष 8 पाहण्यात निघून गेले। आता कुठलाही धाडसी निर्णय घेण्याचं सामर्थ्य उरलेले नव्हते। गरज पडली तर शेजारी राहत असलेली माणसं मदत करायची। तात्या आणि मालतीच्या आईचे एकमेकांवर खूप प्रेम आणि श्रद्धा असल्याने स्वतःला भाग्यवान समजत। तात्यांना कोणी निपुत्र किंवा मालतीताईंना वांज म्हटलं तरी आता फरक पडत नव्हता। जे आपल्या नशिबात नाही त्याचा विचार करून दुःखी होणं सोडलं होतं। हातात आहेत जितके दिवस आयुष्य आनंदात जगून घेऊ, पुढचं पुढे बघू। आणि तात्यांची तब्येत खालावत गेली 2 महिने तात्या बेडवर पडून होते। अस्थमा, हार्ट तसंच हर्नियाचं ऑपरेशन झालं होतं। तात्याकडे खूप कमी दिवस उरले होते। तात्यांच्या काळजीने मालतीताईंची तब्येत खालावत गेली। एक दिवस तात्यांना पुन्हा अटॅक आला। हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले। 2 दिवसांनी तात्यांची प्राणज्योत माळवली। मालतीताईंना विश्वासात घेऊन दिराने सर्व प्रॉपर्टी नावे करून घेतली। 1.5 वर्ष मालतीताई आपल्या गावी होत्या। नेहमी अस्वस्थ राहत असत। चिडचिड खूप वाढली होती। तात्याशिवाय जगणे अशक्य होते। तात्यांच्या आठवणीसोबत घेऊन जगणं सुरू होतं। तब्येत आणि मानसिक आरोग्य ढासळत गेलं। भाऊ माहेर येऊन जाण्यासाठी आला होता। त्याला जेव्हा कळलं प्रॉपर्टी केव्हाच धीराच्या नावे झाली, बाजारात जाण्याचा बहाणा करून तो गेला। तो पुन्हा आलाच नाही। जीवन जगत पैसा आणि माणसे दोघेही महत्त्वाचे असं असलं। मरणाच्या दारात उभे असताना कधी पैसा बाजी मारतो तर कधी माणुसकी। आज पैशाने बाजी मारली होती। सकाळची फोन वाजला। कुणाल अजून झोपलाच होता। सकाळ केव्हा झाली अजूनही लोळत होता। अंग जड झालं, भारी पण जाणवत होतं। काही प्रमाणात अस्वस्थता। 2 वेळा रिंग वाजून बंद झाली। रिंगचा तो कर्कश आवाज मूड ऑफ करत होता। रागात एक शिवी ढासली, भेंचोत कोणाला कंड आलाय आज। फोन कानाला लावला। मालतीताई गेल्या। कुणालचा विश्वास बसेना, काय ऐकतोय आपण। कुणाल जाऊ शकला नाही। खूप दुःख झालं, रडला, स्वतःला कोंडून घेतलं। जग हे व्यवहारी आहे, कोणाला कुणाचं काय घेणं। असंच काही झालं। कुणालचा आवाज बंद, दाराच्या आत बंदिस्त राहिला कायमचा। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच इमोशनल हृदयस्पर्शी कथा नक्कीच ऐकायला मिळतील। धन्यवाद।